तर आमची टीम राजगड यांनी आज पहिला ब्रेकफास्ट बनवलाय. ब्रेकफास्ट मध्ये मेनूला चहा बनवला होता साबुदाणा खिचडी उपवासवाल्यांसाठी आणि हे बनवणार बेळ बनवणार आहे. दुपारच्या जेवणाचं माझ्याकडे आज खूप मजा आली. उमेदादाने मी रूम झाडले 4 वाजता उठलो आम्ही दोघं बी. उमेदादाने उघडले पाणी गरम करायला दिलं मुलांना. तर आपण आपल्या कस्टमर मुलं त्यांना रिव्ह्यू विचारू आपण की कसा कसा आलाय. पण चाय प्यायला नक्कीच आपला पहिला टाकते. आता आपला तर नाश्ता झालाय. दुसरा टाक. ओके आपला आता दुसरा टाक. आपल्याला ट्रेकिंगला जायचंय. 3 डोंगर पार करायचे. मधल्या डोंगर आपला नाश्ता होणार आहे. उपवासवाल्यांसाठी आपण उपवास केलाय आणि वेळ करून दिली आपण मुलांसाठी. बाकीची ज्यांना नाही त्यांना. कुठे ट्रेकिंगला गेल्यानंतर वरती बनवणार आहोत. सामान घेतलं फक्त. धन्यवाद. आमच्या चॅनलला एवढं प्रमोट करते तुम्ही. कितना तारीख है आज? आज हमारा तीसरा दिन कैंप का शुरू हो रहा है. राजगढ़ ने बनाए. आता कुठे चांगला चहा भेटला. आज अभी जा करके 3 दिन बाद हमें बहुत अच्छी चाय मिली. 11 जनवरी 6 बजे के 27 मिनिट. हाँ बहुत अच्छी चाय है. अरे अच्छी चाय है. 1 नंबर चहा होता. पहिल्यांदा चहा पिला. धन्यवाद. कालचा चहा आम्ही फेकून दिला. चांगला होता. हमने इससे पार्टी दिया नहीं. पार्टी नहीं दिया इसने. फोटो बघितले. मैं 10 किलोमीटर दूर से इसके लिए केक लेकर के आया था. चाय पी रहा हूँ. चाय पिओ फुटेज मत खाओ. आज या बर्थडे गर्ल काही पार्टी जाणार आहे. दुपारी स्वीट मध्ये काय असणार आहे. काही सरप्राईज ठेवलंय. ट्रेकिंगला घेऊन चालली. मी ट्रेकिंग चाललेली घेऊन. देवशिलाने चहा खूपच छान बनवला आहे. आलेले दिसला आल्यापासून असं मला वाटतं की पहिल्यांदा मी चहा पिते आणि देवशिलासाठी दररोज 6 दिवस जोपर्यंत आम्ही आहे तर आम्ही आमच्या मागणी की हा चहा दररोज देवशिलानेच करावा. बर तिने एकटीने केलाय ग्रुपने केलाय. एक पार्टी आणि कुणाल ओके बाय. त्यांनी बनवलंय. अरे वा. चहा कसा झाला. एकदम सुंदर चहा आणि चहा मस्त झाला. पुढे काय तुम्ही गवती चहा टाकला होता आणि गवती चहामुळे चहाला आणखी लज्जत आली. ओके सर मस्त चहा. धन्यवाद सर. आपला यो 3रा दिवस. आपला पहिला टास्क आहे. आता यो 3 टप्पे डोंगरचे. तर आपला पहिल्या टप्प्यावर आलोय आपण. तुम्ही बघू शकता यो असा व्ह्यू आहे इथला. तर आपला आता ह्यो पहिला टप्पा. याच्यानंतर आपण 3 टप्पे करणार आहेत. आता दुसऱ्या टप्प्यावर जायचं आहे आपल्याला. दुसऱ्या टप्प्यावर आपलं ब्रेकफास्ट होणार आहे आणि ब्रेकफास्ट मध्ये माझी स्वतःची टीम आहे. तर त्या टीम मध्ये आपण ब्रेकफास्ट साठी भेळ बनवणार आहे. तर सारं सामान घेतलंय मटेरियल वरती कॅरी करतोय. थोडा अवघड.
हे बघा भावांनो कुसळ्या काढतोय तो, लय कुसळे घुसले. तुम्ही काही सांगू शकता की? असे कुसळ घुसलेले इतका जीवनात त्रास देत आहेत. आज जीवनात मला सगळ्यात जास्त कुसळांनी त्रास दिलाय. काय करावं आता, हे आणलंय आता आमच्या सरांनी कॅम्पला, त्यामुळं थांबावं लागतंय आम्हाला. नाही तर हे बघा सॉक्स मध्ये सगळे कुसळ आहे. आजचा कॅम्प नाही, कुसळ कॅम्प म्हणावं लागेल आम्हाला. टाइमपासला पळ इकडं पळ तिकडं पळ नेले तो फक्त वर जाऊन बसतो निवांत. हे बघा सर कुसळे काढताना घुसले कुसळे पुढे पुढे. कोण बोललो तुला? हे कुणाच्या बॅग मध्ये रबडी आहे का? जळ बनवतोय. हे बघा हे कॅप्टन आमचे आणि आमची टीम आहे. हे आमची टीम आहे. हे आमची टीमचे मेंटर. आणि यांच्या जोर अखेनीस स्कोर कॅम्प एपीसीवर कॉलेज. सर को बोलाव जरा उधर. चला आपण दाखवूया आता भेळ कशी बनवते. या इकडे चला. भेळ कशी बनवतात ते तुम्ही द्याला आता थोडं. हे आमचे ग्रुप लिडर कॅप्टन उमेश दादा यांच्या मार्गानुसार आम्ही सध्या चालू आहे आमचं काय फूड डिपार्टमेंट. एक आपण चला झालं का नाही? कलर बघ कसं झालंय त्या वेळीचा. ती पॅकिंग जास्त झाले तू खाय पहिली तुला खायला जा. कॅम्प आहे. कांदा लिंबू दे. कांदा दुसरं बोल रे मुलीला. मी कापतो. बैठ रोमच तिला घरी करणार वरती सासर जाने में टाइम. रोहन तर ते कशी वाटली भेळ आपली? एक नंबर भेळ. एक नंबर. तर तुमचं काय म्हणणं आहे? क्रेडिट गोज टू ब्रेकफास्ट टीम. ब्रेकफास्ट टीम. टोमॅटो, चाट मसाला, कोथिंबीर. टीमचं नाव सांगा तुमचं. टीम राजगड. आणि काकडी. टीम राजगड आणि टीम राजगडचे कॅप्टन आणि मेंबर खाणारे. वाल्यांचा स्पेशल व्हिडिओ घे. खरं त्या 5 जणांसाठी लय कष्ट केले. त्याच्यात दैवशिला होती आणि सृष्टी कापून घेतल्या. हा हिनं सकाळी सुटून खिचडी बनवली सकाळी सुटून हिनं. मी पण आहे. हा ह्यो कोण होता? चहा. एक कांदा ऐक ना, कांदा घेऊन ये लगेच येतो बसायला. बघू शकता एवढं वाटण केलं पण काही कामात आलं नाही. ते बी या पोरीमुळे फक्त सृष्टीमुळे. तिनं घेतलं नाही आणि तिनं कांदा घेतला नाही. फोन करता ते झालं का झालं. एवढा मराठ्यावर काय केलाय त्याच्या एवढं कष्टाने पहिल्यांदा केलं ते बी.
आणि कांदा घेतलाय नॉर्मल. मसाले मी बघून टाकतो. लॉगिंग याने पण केलं. घी चपाती. तर भावांनो, आपल्याला माहित नव्हतं की ते गावात गुरुवारी लाईट नसते म्हणून. तर आपली ती एक पहिली चुकी झाली स्वयंपाक करताना. एवढं नशीब आपलं की उपवासासाठी आपण रात्री साबुदाण्याचं खिचडीसाठी शेंगदाणे कूट काढलं होतं मिक्सरमध्ये. पण एवढं एक बरं झालं की लाईट नसल्यामुळे आपण पाट आणि वराटा त्याच्यावर स्वतः बनवलंय. जसं की असं अस्सल गावरान बनवते ना चिकनसाठी, असं मसाला आपण जसं स्वतः हाताने मसाला बनवला आहे पाट आणि वराट्यावर स्वतः केलाय तसा. तर त्याच्यामुळे चव जास्त लागते भाजीला. एक गोष्ट तर आपल्यासाठी बरी झाली तशी, पण थोडा टाइम लागला. स्वयंपाक 1 पर्यंत आवरायचा होता. मुलांना भूक लागली होती जास्त, कारण डोंगर चढले होते ट्रेकिंगमुळे. पण थोडा लेट झालाय. पण हा मस्त होणार आहे याची खात्री नक्की घेऊ आपण. आणि मेनू थोडा चेंज झालाय आपला. मेनू पहिले ठरलं होतं की वाटाण्याची भाजी आणि टमाट्याची सुकी चटणी करायची. पण सुकी चटणी करण्यासाठी असं कोणी खाणार नाही असा आम्हाला अंदाज वाटला. तर आपण त्याच्याऐवजी मसाले भात करणार आहे. चपाती आपल्या असणार आहे आणि मसाले भात आणि वाटाण्याची भाजी करणार आहे. वाटाण्याची भाजी आता झाली आणि राहिली फक्त मसाले भात. तर तो आपण लवकरच करू. 5 ते 10 मिनिटात आवरण आणि लगेच आपण जेवायला तयार असणार. तर बघू आपण आता मुलांना काय आवडतं, आपली कोणती भाजी आवडती किंवा मसाले भात आवडतो. नक्की बघू आपण मुलांना विचारून, आपल्या स्टाफला विचारू काय आवडलं त्यांना. तर बघू लगेच. या मुलांसाठी बघा आज भेळ आणली. इथं नका बसू तुम्ही लाईन करा आणि तिकडे बसा. बाकीच्याला घेऊ द्या आणि सांडू नका बरं का खाली. या तुम्हाला खायचं नाही बाबा. तुम्ही खा.